आज मी तुमच्यासाठी संक्रांतीला काय वाण द्यायचं त्याच्यासाठी एक कॉईन पर्स घेऊन आली आहे. पतंगाच्या आकाराची ही कॉईन पर्स बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, तर ही कॉईन पर्स बनवण्यासाठी मी 6 बाय 6चे 2 पीस घेतले आहेत. बघा, 6 इंच बाय 6 इंचाचे 2 पीस हे तुकडे, कापडाचे तुकडे घेतले. त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावले आणि खालच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने मी हे शिवून घेतलेलं आहे. आता अजून एक पीस घेतला आहे मी, तो आहे 3 बाय 3 इंचाचा. आपल्याला पतंगाची शेपटी बनवायची ना, त्यासाठी हा 3 इंच बाय 3 इंचाचा आहे. आता ह्यातला एक पीस घ्यायचा आणि तो असा त्रिकोण करून इथे आपण कापणार आहोत, बरोबर ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत. ठीक आहे. आता इथे हे कापून झाल्यावर इथे आपण अशी चेन शिवून घेणार आहोत ह्याला. चेन शिवायची आहे. आता चेन शिवून झाली की हे जरा बाजूला ठेवायचं आणि हा जो आपला हा त्रिकोण आहे ना, बघा तो असं उलट्या बाजूने इथं थोडंसं असं उघडं ठेवायचं. इथून इथपर्यंत शिवून घ्यायचा, म्हणजे ह्या बाजूने आपल्याला हा सरळ करता येईल. म्हणून हे एवढासा त्रिकोण आपण ओपन ठेवणार आहोत, शिवणार नाही आहे. फक्त इकडनं इथे आणि इकडनं इकडे आपण हे शिवून घेणार आहोत. चला तर मग चेन आणि हा शेपटीची बाजू आपण शिवून घेऊया. हे बघा, आता इथे मी हे थोडंसं शिवायचं तसंच ठेवलं होतं. तर हे आपण इथे असं सरळ करूया. हे बघा, आता हे सरळ केलं आहे. आता हे ना आपण इकडनं अशा तिन्ही बाजूने ह्याच्यावरनं दाबशिले मारून घ्यायची पहिले. आता हे मारून झाले ना की मग हे इथे असं ठेवून आपण हे शिवणार आहोत इथे. बघा, हे असं इथे ठेवायचं आणि शिवून घ्यायचं. आता इथे एक मी घेतलेला आहे बंद छोटासा, त्याचं माप आहे बघा 7 इंच. आता तो पण आहे ना असा दुमडून तो इथे घ्यायचा आपण. बघा, असं आतल्या बाजूला. ठीक आहे. आता इथे ह्या कोपऱ्यावर हा बंद ठेवायचा आणि ह्या कोपऱ्यावर आपण हा त्रिकोण ठेवणार आहोत आणि मग त्याच्यावरती बघा हा पीस ठेवायचा. हा दुसरा आपण जो चौकोन शिवलाय ना साबायचा, तो ठेवायचा आणि चारी बाजूनी हे शिवून घ्यायचे. आणि शिवून झाल्यावर ह्याला चारी बाजूनी पायपिंगसुद्धा करायची आहे. ठीक आहे ना, कळलं ना तुम्हाला कसं करायचं. ह्याला पहिल्यांदा तिन्ही बाजूनी का नीट व्यवस्थित दोरे वगैरे हे करून तिन्ही बाजूनी वरनं दाबशिलाई मारायची आहे, म्हणजे हे छान दिसेल. आणि मग ते असं इथे ठेवून शिवायचं आहे आपल्याला आणि हा बंद इथे ठेवून शिवायचा आहे आणि त्याच्यावरती हा पीस ठेवायचा आहे आणि हा चारी बाजूने शिवून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण हे शिवून घेऊया. पण आपलं एकदम सुपिरियर दिसतं, म्हणजे एकदम सुंदर दिसतं. ठीक आहे. आता आपण आपली ही पर्स सरळ करूया. आता अशा पद्धतीने आपली ही पर्स तयार होते. छान दिसते ना. पतंगच्या आकाराची पर्स आहे ही. बघा, इथे ही पतंगची शेपूट पण आहे. तुम्ही इथे छोटंसं आपलं म्हणजे एखादं काय थोडेफार पैसे वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकता. मोठ्या साईजची पाहिजे असेल तरी पण तुम्ही हे बनवू शकता बरं का. म्हणजे आपण आता हा 6 बाय 6चा चौकोन घेतला आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही 10 बाय 10चा किंवा 12 बाय 12चा चौकोन घेऊन बनवू शकता. कशी वाटली मग ही कॉईन पर्स? छान वाटली ना पतंगाच्या आकाराची? मग पटकन बनवा आणि ह्या संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही हे गिफ्ट द्या बायका लेडीजला. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.